Students, today we start the topic number 10 from maths, division of polynomial. First is the first way introduction about polynomials. What is mean by polynomial? Suppose example 8x raised to 5 minus 7x raised to 4 plus 2x plus 3. This is algebraic expressions, and an algebraic expression contain one variable, x एकच variable आहे, and degree is a whole number. जे टर्म आहे प्रत्येक टर्मचा जो घातांक आहे, घातांक हा whole number असेल, then such algebraic expressions is called a polynomial. These are the polynomial definitions. For example, आपण घेतलं 8x raised to 5 minus 7x raised to 4 plus 2x plus 3, etc. If we take another example, minus 3y raised to 2 plus 5y minus 101. तर याचं ऑब्झर्वेशन करा, इथे व्हेरिएबल एकच आहे, y व्हेरिएबल आहे, वन व्हेरिएबल अँड इंडेक्स आपण घातांक म्हणतो. दुसरा जो पॉवरला आहे, डिग्रीचा म्हणतो आपण, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज होल नंबर. इथं 2 आहे डिग्री, इथं डिग्री दिलेली नाही, म्हणजे इथं डिग्री 1 आहे आणि कॉन्स्टंट टर्म आहे डिग्री 0 असते. मीन्स डिग्री ऑफ द अल्जेब्राइक एक्सप्रेशन इज अ होल नंबर. 0 1 2 3 यापेक्षा जास्त होल नंबर डिग्री असेल आणि 1 व्हेरिएबल असेल तर त्या एक्सप्रेशनला पॉलिनॉमियल असं म्हणतात. नाउ नेक्स्ट पॉइंट इज डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. For example, 7p raised to 2 plus 8p raised to 6 minus 5p raised to 4 plus 200. If you observe this example, this is an example of polynomial. हे बहुपदी आहे. बिकॉज तर पी एकच व्हेरिएबल आहे आणि तो इंडेक्स आहे, त्याला आपण डिग्री डिग्री जी आहे, डिग्री किती आहे, होल नंबर आहे. म्हणजे इथं जी डिग्री 0 आहे, याची 2 आहे, याची 4 आहे, याची 6 आहे. तर आपल्याला बघायचं आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल देतात आणि राईट द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल असं म्हणतात. तर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल द हायेस्ट डिग्री, द ग्रेटेस्ट पॉवर ऑफ पॉलिनॉमियल is called the degree of the polynomial. दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये जो मोठ्यात मोठा घातांक आहे त्याला म्हणायचं डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. इथं बघा पॉवर 2 आहे, इथं 6 आहे, इथं 4 आहे, इथं 0 आहे. मोठा कोणता आहे, 6 आहे. सो डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, डिग्री ऑफ polynomial is equal to 6. Students, then we study the division of monomial by monomial. म्हणजे एकपदीला एकपदीनं भागणे याचा आपण अभ्यास करायचा. मोनोमियल मीन्स द पॉलिनॉमियल कंटेन ओनली वन टर्म. एकच पद असतं त्याला मोनोमियल म्हणायचं. 2 टर्म असेल तर बायनॉमियल, 3 टर्म असेल तर ट्रायनॉमियल. फॉर एक्झाम्पल फर्स्ट 40a क्यूब डिवाइडेड बाय मायनस 10a क्यूब, सॉरी मायनस 10a आहे. आता तुम्ही डिवायडेशन या जुन्या पद्धतीने करा, अशा साईन करा, किंवा आता ही सोपी आहे ते आपण डायरेक्ट अशी करूया. 40 इंटू a इंटू a इंटू a, मी a क्यूब लिहिलेलं आहे, a इंटू a इंटू a. देन एवढं मायनस 10 आहे, ते मायनस आणि मी ते मिडल देतो, 10 इंटू a. आता बघायचं a a नाहीच होतील, 10 1 जार 10, 10 4 जार 40, 10 चूक 40. राहिलं काय बघायचं, -4
into A into A. The product is, the answer is minus 4A square. लिहिले आपल्याला राईट कोइशंट अँड रिमाइंडर हा आला, कोइशंट आला minus 4A square आणि इथं कम्प्लीट भाग गेलेला आहे. सो इथं दिस इज द रिमाइंडर कोइशंट and remainder is 0. This is first example. The question आला minus 4A square आला, remainder 0 आली. Then take next example. Minus 14p raised to 4 divided by minus 9p raised to 2, which is equal to minus 48 into p into p into p into p. p raised to 4 आहे, means ती 4 वेळा 4 times multiplication divided by minus 9 into p square आहे. बघा p नाहीच होईल, सेकंड p नाहीच होईल. आता इथं 9 न 48 ला पूर्ण भाग जात नाही. 9 and 48 divided by 3. 48 9 ला 3 बदल जातो. 3 3 are 9, 3 3 9, 3 1 are 3, 3 6 are 18. So it's equal to minus minus plus will 16 upon 3 p into p square. आता इथं तुम्हाला बरोबर इथं हे आपले आन्सर मिळाले 16/3 p square. Then take next example. Example number 3 जे आहे p 8p cube minus 4p square divided by 2p square. First write the example मी अशा सिंबॉल मध्ये सोडवतो. 8p cube minus 4p square हा झाला डिव्हिडंड आणि डिव्हायजर आहे 2p स्क्वेअर. आता हा डिव्हायजर पहिल्या टर्म भागाला व्हायचा. आता मी एक्सप्लेनेशन बॅकाने इथं करतो. 8p cube upon 2p square. 2 1 are 2, 2 4 are 8, बेचोग 8. p 3 आहेत, हे p 2 आहेत, ते 3 मध्ये 2 गेले 1 राहतील, मीन्स 4p आहे. हा 4p इथं क्वेश्चन लिहा 4p. हा कसा काढला बघा. पहिली टर्म 8p क्यूब आहे डिवाइडेड बाय 2p स्क्वेअर. p स्क्वेअर ने डिवाइड केलं, भाकार आला 4p. भाकार इथं लिहिलेला आहे 4p into 2p स्क्वेअर. बेचोग 8, 4 दूनी 8, p into p स्क्वेअर p क्यूब. क्यूब टर्मच्या खाली आपण क्यूब टर्म लिहिलं, 0 आलं. and take next term minus 4p square. तर इथे तसं भाकार शोधा. minus 4p स्क्वेअर ला 2p स्क्वेअर डिवाइड करायचं. हे एक्सप्लेनेशन आहे भाकाराचं. minus 2p स्क्वेअर डिवाइड बाय 2p. इथं भाकार इथे p स्क्वेअर आहे, p स्क्वेअर जातील. बे की बे दोन्ही 4, -2 आले. -2 इथं -2 into plus 2p square, -2 into -4 and p square into 1 p square plus p square. आता आपण वजा भागात चिन्ह बदलतोय. मायनस काय होईल, प्लस होईल. वजा भाग करतो भागात -4p square plus 4p square 0. मला आता विचारायला येतं कोएफिशिएंट म्हटलेलं आहे. हा आहे तो कोएफिशिएंट. therefore coefficient is equal to 4p minus 2 and high remainder म्हणजे बाकी काय राहिलेले, remainder is equal to
0. So here we complete practice at 10.1. Thank you.